ऑफिसमधून निघताना आज जरा उशीरच झाला. 6:30 वाजून गेले होते. मी बांद्रा कुर्ला संकुलातील माझ्या ऑफिसमधून घरी अंधेरीला जायला निघालो. उशीर झाला म्हणून रिक्षा पकडली आणि निघालो. आधीच निघायला उशीर, त्यात 6:45चं ट्रॅफिक, म्हणजे अंधेरी गाठायला अर्धा पाऊण तास कुठेच गेला नाही, कदाचित जास्तच. मला घड्याळात 8 वाजलेले दिसू लागले. मी गप्प बसून होतो रिक्षामध्ये. रिक्षा पहिल्या सिग्नलला थांबली होती. ही आतली गल्ली, जवळचा रस्ता आणि 2 सिग्नल टाळणारी. रस्ता निमुळता होत गेलेला, त्यामुळे ह्या सिग्नलपाशी ट्रॅफिक नेहमीचाच. रिक्षा थांबली होती. रस्त्याच्या बाजूला एके ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचं काम चालू होतं. तिथे काम करणाऱ्या गवंडी लोकांच्या रस्त्याच्या कडेलाच झोपड्या होत्या. ही मंडळी बहुधा आंध्रमधून येतात. गरीब लोक. मुंबईत राहण्याची सोय नाहीच. जिथे काम मिळेल तिथे तात्पुरत्या झोपड्या उभ्या करायच्या. काम आटोपलं की संसार पुन्हा काम मिळेल तिथे हलवायचा. मी थंड नजरेनं बघत होतो. ट्रॅफिकमध्ये दुसरा पर्यायही नव्हता. एका झोपडीपुढे एक माणूस उघडा, फक्त लुंगी लावून अक्षरशः दगडाची उशी करून पडला होता. बहुधा गवंडी असणार, नुकताच कामावरून आलेला आणि प्रत्येक भारतीय पुरुषाप्रमाणे आडवा झालेला. समोरच एक बाई, बहुधा त्याची बायको. एक चूल रस्त्यावरच मांडून भाकऱ्या करत होती, पोळ्या लाटत होती. म्हणायची माझी हिंमत नाही. शेजारीच एक संपूर्ण नागडं शेंबडं पोर खेळत होतं. 2-2.5 वर्षाचं असेल. खेळता खेळता ते मूल उठलं आणि त्या माणसाच्या उघड्या पोटावर जाऊन बसलं. मला वाटलं आता तो माणूस खेकसणार त्याच्यावर, पण नाही. तो गालातल्या गालात हसला. त्याचंच मूल असणार. आता त्या पोराने त्या बापाचं नाक खेचलं, केस ओढले. तो आणखीनच जोरात हसला. मग ते पोर बापाच्या उघड्या पोटावरच उड्या मारू लागलं आणि बाप अधिकच खुश होऊन हसत होता. ते सारं ती बाई जवळूनच स्वयंपाक करता करता बघत होती. तीही खुश झाली होती. कौतुकाने तिने पोराला पाहिलं आणि मग प्रचंड कौतुकाने तिने नवऱ्याकडे सुद्धा बघितलं. दोघांची नजर भेट झाली आणि दोघेही सुखावले. काय सुख! रस्त्यावरचा संसार, तोही तोकडा, कधीही हलणारा. पण संध्याकाळी 6:30-6:45ला बाप पोराच्या बरोबर खेळतो आहे आणि आई स्वयंपाक करताना नवऱ्याला मुलाला खेळताना पाहून नवऱ्याकडेच कौतुकाने नजर टाकते आहे. डोक्यात विचारांचं काहूर माजलं. सारं तोच नशीबवान. मलाही 2-2.5 वर्षाचा मुलगा आहे. मीही नोकरी करतो. पण सालं तो पोराबरोबर खेळतोय आणि मी 7:15ला घरी पोचणार. मग दमलोय म्हणून टीव्हीवर काय वाटेल ते चालू असणार बघणार. माझं मूल कुठेतरी शेजाऱ्याकडे खेळत असणार. मग जीव जगण्यासाठी गिळणार आणि दुसऱ्या दिवशी उठून कामावर जायचंय म्हणून शरीर रात्री झोपेच्या हवाली करणार. छा! शेवटच बायकोने कधी कौतुकाने पाहिलं होतं मला. बहुधा मुलगा झाला त्याच दिवशी वाटतं, नंतर नाही. तिची काय चूक? तीही कामावर जाते आणि दमून घरी येते. काय उपयोग त्या गवंड्यापेक्षा जास्त पैसे मिळवून? पण मी हारायला तयार नव्हतो. मी त्याच्यापेक्षा श्रीमंत होतो ना. मी स्वतःकडे पाहिलं. ऑफिसमध्ये जायचा ब्रँडेड शर्ट 1,500 रुपये, पॅन्ट 2,2500, पट्टा 500, बूट 1,500, हातात 2,000चं घड्याळ, खिशात मोबाईल 30,000चा, पेन, आतले कपडे आणि रुमाल, मोजे धरून 40,000-1,000 होणार. आणि त्याच्याकडे काय लुंगी. त्याच्या महिन्याचा पगार नसणार 10,000 आणि मी नुसता अंगावर मिरवत होतो तेवढे. मी सोन्याची चेन, अंगठी काही घालत नाही आणि म्हणून साधेपणाचं लेबल देखील मेडलसारखं मिरवतो. पण छे, नाही. साला मी पोराबरोबर कुठे खेळतो? तोच श्रीमंत. आता ते 40,000 मला बोजायला लागले. उघड्या पोटावर पोराला कसं खेळवणार आणि कधी? तो तर आणखीनच सतावणारा प्रश्न. वेळ कुठे आहे? विचार करून वेळ लागायची पाळी आली. आमच्याकडे वेळ नाही हे त्या मुलाचं आणि आमचं दोघांचं दुर्दैव. छे, दैव दुसरं काय? काय उपयोग 40,000चा? रस्त्यावरच्या संसाराइतकंही सुख नाही. माझी रिक्षा आता पुढच्या सिग्नलला आली आणि परत थांबली. माझा मोबाईल खणखणला. बायकोचा फोन. काय करतोयस? कुठे आहेस? कुठल्याही नवऱ्याला न आवडणारा प्रश्न बायकोने विचारला. बऱ्याच नवऱ्याने ह्या 2 प्रश्नासाठी कुणाबरोबर आहेस हाही बायकोने न विचारलेला प्रश्न ऐकू येतो, खास करून संध्याकाळी. ऑफिसमधल्या काही मित्रांनी मला हे डिकोडिंग सांगितल्याचं स्मरते. असो, मी घरी निघालोय रिक्षातून. मी ठीक आहे. मला उशीर होईल. प्रोजेक्टचं काम आहे. 9 वाजून जातील. जेवायचं थांबू नकोस, बायकोला म्हणाला. घ्या, म्हणजे कौतुकाची नजर राहिली दूर. उलट जेवायला सुद्धा थांबू नकोस. आता मला त्या गवंड्याच्या बायकोची कौतुकाची नजरही बोचायला लागली होती. 40,000 तर भलतेच. अंग तापवत होते. उन्हाळा असल्यामुळे खरोखरी आणि डोक्यात चाललेल्या विचारांनीही. पण दैवाने चिमटे काढायला सुरुवात केली की थांबतच नाही.
आता मी सांताक्रूज आणि पार्लामध्ये कुठेतरी पोचलो होतो. परत एकदा फोन खणखणला. घरून फोनवर माझी आई. अरे तुझ्या लेकाडी आठवण काढली म्हणून फोन केला. थांब त्यालाच देते, आई म्हणाली. मग फोन आपटल्याचा आवाज. नुकतेच छोटी छोटी वाक्य पूर्ण बोलायला शिकलेला माझा मुलगा फोनवर बाबा मुलगा का, अर्थात मी. विचार कधी येताय? आधीच प्रॉम्प्टिंग कडी येतात. मुलगा. मी स्तब्ध. माझ्या हाताला घाम फुटतो. मोबाईल खाली पडतो आणि कट होतो. रात्रभर डोळ्याला डोळा नाही. ते नागडं पोर. बापाच्या उघड्या पोटावर त्याच्या उड्या. सर्वात महत्त्वाची बाप त्या बायकोची कौतुकाची नजर. पण मी हारायला तयार नव्हतो. दुसऱ्या दिवशी मुद्दाम ऑफिसमधून उशिरा निघालो. त्या सिग्नलपाशी रिक्षा थांबणार होतीच. मी आता मुद्दाम वाकून बघितलं. कालचाच माझा वेश, 40,000चा. कालचंच ते नागडं पोर. कालचाच बाप. कालचीच ती त्याची स्वयंपाक करणारी बायको. आणि कालचीच तिची ती कौतुकाची नजर. आता मी हारायला आलो होतो. रडू फुटायचं बाकी होतं. सारं काही कालच्यासारखं. अगदी माझ्या मुलाचा फोन देखील. फरक फक्त एकच, बायकोने फोन नाही केला. आज सकाळीच निघताना सांगून निघाली होती उशीर होईल म्हणून. मी आता हरलो होतो. विचार करून थकलो होतो. उत्तर अर्थात मिळतच नव्हतं. आज तिसरा दिवस. परत कालचाच प्रयोग करायचा ठरवला. परत उशिरा निघालो. परत रिक्षा, परत सिग्नल. पण आज थोडा वेगळा प्रकार पाहिला. ते मूल कुठेतरी खेळताना पडलं होतं. मी मुद्दाम बघत होतो आता त्याच्या कृतीकडे. तो बाप मूल पडलं तसा उठून धावला. मुलाने अर्थात भोकाड पसरलं होतं. बापाने त्याचा पाय पाहिला. बहुधा खरचटलं असावं. त्याच्या बायकोच्या डोक्यात आता कौतुक नव्हतं, काळजी होती. बाप मुलाला कडेवर घेऊन झोपडीत शिरला आणि पुढच्या क्षणाला बाहेर आला. माझ्या शिकून सवरून मिळवलेल्या नवश्रीमंतीला दिलासा मिळत होता. त्याच्याकडे साधं ब्रँडेडसुद्धा नव्हतं. हळद देखील नसेल चिमूटभर लावायला. मी थोडासा सुकावत होतो. मी असतो तर नक्कीच पटकन औषध केलं असतं. मिळवलेल्या पैशाचा उपयोग काय नाही म्हणा, पण हा आनंदही नाही टिकला. औषध नव्हतंच त्याच्याकडे. मूल तर भोकाड पसरून रडत होतं. त्या बापाने त्याला हातात वर उंच धरलं आणि हवेत उडवलं आणि हवेत झेललं. दोनच झेलात मूल हसायला लागलं. दैव माझ्याकडे बघून फिदी हसलं. बापाचा हाताच्या पाळण्यातच त्याचं औषध होतं. आता मात्र मी हार लिहून दिली. 40,000 आता नुसते दुखत नव्हते तर चांगलंच जाळत होते. मी खिन्न झालो. रिक्षा पुढे गेली. आता रिक्षा अंधेरीच्या सिग्नलला उभी होती. एक वळण घेतलं की 3 मिनिटात घरात. बाजूला एक BMW येऊन उभी होती. अशा गाड्या पाहिल्या की नेहमी येणारा एक फुकाचा विचार, मला कधी आपल्या पगारात अशी गाडी घेता येईल. मी आत डोकावून बघितलं. बहुधा मालकच चालवत असावा. त्याच्या एटीवरून तरी तसंच वाटलं. त्याच्याही बहुधा लक्षात आलं. मी लाळ घोटून बघतोय गाडीकडे. त्याने एका तुच्छ नजरेने पाहिलं मला. मी जसं पाहिलं होतं त्या गवंड्याकडे पहिल्या दिवशी 40,000चे कपडे घालून. आणि एकदम मला हसू फुटलं. दैवाच्या प्रश्नाला दैवानेच उत्तर दिले. मी 3 मिनिटांमध्ये घरी पोचणार होतो. माझ्या मुलाकडे. हा किमान बोरिवलीला जाणार BMW असूनसुद्धा आणखी तास कुठे गेला नाही. हा उत्तर मिळालं आणि मी सूड घ्यायचा ठरवला दैवावर. दुसऱ्या दिवशी लवकर ऑफिसमधून निघालो. 5 वाजता. कुणाला काही बोललो नाही. रिक्षा केली. बसल्या बसल्या मोबाईलमधली बॅटरी काढून टाकली. बंगलोरवरून बॉसचा फोन येणार. पण दुसऱ्या दिवशी मारायची थाप आधीच ठरवली होती. मोबाईल हात से गिर गया. बॅटरी बाहेर आया. बाद में फोन बिघड गया. रिक्षा त्या सिग्नलपाशी आली. मी सवयीने वाकून पाहिलं. तिथं झोपडीपाशी कोणी नव्हतं. साधी बाप. कामावरून परत आले नसणार. आज लवकर निघालो त्यामुळे ट्रॅफिकही नाही. झटपट घरी पोचलो. आई अवाक झाली. इतक्या लवकर? मी काहीच बोललो नाही. शर्ट काढून वॉशिंग मशीनमध्ये फेकला. पॅन्ट काढून वॉशिंग मशीनमध्ये फेकली. बूट फेकले कपाटात. बनियन काढून फेकली. अंघोळीचा टॉवेल काढला. कमरेला गुंडाळला आणि पोराला खेचला. पोटावर ठेवला आणि खो हसलो. पोराला मजा वाटली. पोराने माझे नाक ओढलं. मी परत हसलो. आई माझ्याकडे वेड्यासारखी बघत होती. पण माझ्या 40,000चा सूड पूर्ण झाला होता. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.